हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप आनंदी असाल. तर हा ब्लॉग संडेचा आहे. आज सकाळीच आम्ही वरी आलो होतो. छत हा धुवून घ्यायचा होता आम्हाला पूर्ण. बघू शकता तुम्ही किती घाण झाली होती छतावरती. हे सोलारचं काम झालं ना, तेव्हा त्याचे पिलर बनवले होते, त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे कालवून ठेवलं होतं त्यांनी इकडे तिकडे पडलेलं. तर यांनी पूर्ण ते घासून घेत होते. आणि मेन असं झालं की आम्ही वरती आलो आणि लाईट गेली आणि आम्हाला हा बोरवेल लावूनच धुवून घ्यायचा होता. तर तसं तर पाणी आलेलं होतं, पण ते प्रेशरने एवढं क्लीन झालं नसतं त्या नळाच्या प्रेशरने, कारण की त्याला प्रेशर नसतं जास्त इतकं. त्याच्यामुळे बोरवेल लावूनच आम्हाला सगळं काही धुवून घ्यायचं होतं, पण नेमकंच ती लाईट गेली. त्यामुळे आमचं ते काम राहिलं आणि आम्ही परत खाली आलो आणि दुसऱ्या कामाला लागलो. तर इथे बघा मी झाडांना पाणी वगैरे देत होते, पाणी चालू होतं तोपर्यंत. तर लाईटची वाट बघून शेवटी मी खाली निघून आले आणि आता मी घरातली बाकीची कामे करून घेणार आहे, कारण की सगळी कामे ॲज इट इज होती, काहीच केलेलं नव्हतं. आम्ही एरवी पण संडेला लेटच उठतो, त्याच्यामुळे हा हाल बघू शकता घराचा किती म्हणजे हे होता पसारा घरात पडलेला. त्यामुळे म्हटलं लाईटची वाट बघत बसण्यापेक्षा आपली राहिलेली कामं येऊन जातात. त्याच्यामुळे आता मी पटपट ही सगळी कामे उरकून घेते. तर तर सुरुवात ही मी किचन ओट्यापासून केली, कारण माझा स्वयंपाक राहिला होता. म्हटलं आधी सगळं किचन ओटा आवरून घेऊ, त्यानंतर स्वयंपाक बनवू आणि मग बाकीच्या रूम वगैरे आवरून घेऊ, कारण की मुलांना भूक लागली तर मग जेवण बनलेलं असावं. त्यामुळे आता मी किचन ओट्यावरचं पूर्णतः साफ करते, भांडे वगैरे लावून घेते. आणि असं असताना काल सॅटरडे होता म्हणजे शनिवार, आणि त्याच्यामुळे मी रात्री कंटाळा करते. दर शनिवारी माझं हेच असतं की दुसऱ्या दिवशी संडेज तर आहे ते आपल्यालाच करायचं आहे, म्हणून मी निवांत बसते आणि दुसऱ्या दिवशी अशी माझी परेशानी होते. आणि संडेच्या दिवशी ना एक्स्ट्राची काही ना काही कामंही निघतातच. त्यामुळे म्हणजे मी तर आता ट्राय करते की जेव्हाच्या तेव्हाच पसारा आवरून घ्यायचं, पण होतं केव्हा केव्हा येतो कंटाळा, आपल्या मनाप्रमाणे काही कामं होत नाहीत. त्यामुळे ठीक आहे, लाईफ आहे, असंच जगायचं आहे.
तर ओटा क्लीन झाला होता आणि आता बघा इथे आम्ही थोडा वेळ 5 मिनिटं ब्रेक घेतला होता. मी यांच्याशी बोलत बसले होते आणि शिवचं इथे चालू होतं की मी माझी सायकल धुवून काढणार, आज संडेचा आहे म्हणून, सुट्टी आहे म्हणून. तर इथे बघा आता चालूची बकेट उचलतच नाहीये, उचलत नेत होता तो. इकडून राहते ना. तर लाईट जेव्हा येईल ना तेव्हा आम्हाला छत धुवायचं आहे आणि छत धुतल्याच्या नंतर खालचा पोर्च पण क्लीन करून घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे आता मी इथलं सगळं काहीच म्हणजे चप्पल वगैरे उचलून शूरॅकमध्ये ठेवून देते आणि सगळं काही व्यवस्थित करते. तर इथलं आज मी झाडणार नाही आहे, डायरेक्ट हे धुवूनच घेणार होते मी. तर कणिक मी आधीच भिजवून ठेवली होती, तर ती आता कणिक पण छान भिजली आहे. तर मी आता करून घेते पोळ्या. तर पाहू शकता आता माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत आणि भाजी मी सकाळी बनवली होती. तर आता मी घेते बाकीच्या पण रूम आवरून.
तर बघा माझे सर्व कामं वगैरे झालेली आहेत तरी अजूनही लाईट आली नाही. तर आता फायनली 3 वाजलेत आणि आत्ता लाईट आली तर मी आत्ता निघाली वरती. तुम्हाला वाटत असेल हिने असं चेहऱ्याला का बांधले. आता वरती तर काय छत झाडायचं नाही म्हणजे धूळ वगैरे पण नाही आहे, पण असं बांधण्याचं कारण काय तर वरती ना ऊन होतं म्हणून मी असं चेहऱ्याला बांधलं होतं. कारण उन्हाचा ना स्किनला माझा खूप त्रास होतोय, त्याच्यामुळे आपली काळजी आपणच घेतलेली बरी. अगोदर करायला जाऊ एक आणि होईल तिसरंच असं व्हायला नको, त्यामुळे आता मी चेहऱ्याला बांधलेलं आहे. पण ऊन नव्हतं इतकं, आभाळच होतं तरीही मी चेहऱ्याचं काही काढलेलं नव्हतं. मी तशीच काम करत होते. आणि हे बघा किती घाण अशी दिसत नाही छतावरती. तुम्हाला मी मगाशी सकाळी दाखवलं तेव्हा वाटलं होतं काही की घाण होती म्हणून, पण हे असं धुतल्यानंतर एका जागी जेव्हा सगळी धूळ सिमेंट रेती वगैरे येते ना तेव्हा ते लक्षात येतं. तर बघा खूप घाण झाला होता छत आणि कचरा वगैरे मी तेव्हा दिसला की उचलून फेकते वगैरे माझं असं चालूच असतं. पण जे सिमेंट वगैरे कालवलेलं होतं त्यांची एजा होती, पाय होते बऱ्यापैकी म्हणजे धूळ वगैरे होती ती असं धुतल्या शिवाय ना निघत नाही. आणि हे बघू शकता मी हे सगळं काही छत धुवून घेतलं आहे आणि आता ना ते खालचं धुत आहेत, पोर्च वगैरे ते धुवून घेत आहेत. आणि मला ही ना इथली जी आहे जुना सोफा वगैरे टाकलेला तर मला ते पूर्णतः क्लीन करून घ्यायचं आहे. तर त्यांनी म्हणाले तू वरचं बघ, मी आता बाकीचं खालचं करून घेतो म्हणून पोर्च वगैरे. तर त्यांनी खालचं काम करत होते आणि मी आता हे वरचं सगळं काही क्लीन करून घेणार आहे. हा ना माझ्या लग्नातला सोफा आहे. आम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो की हा खूप खराब झाला आहे आणि टाकून देऊया म्हणून. तर माझी इच्छा होत नव्हती की हा टाकून द्यायचा, कारण की इथे जिन्यामध्ये ना भरपूर जागा भेटली मला, त्यामुळे मी याचा यूज इथे केला. आणि खरंच खूप छान बसला हा सोफा इथे, म्हणजे छोटीशी बैठकच झाली माझी आणि खूप छान वाटतं. तर बघा आता मी सगळं काही क्लीन केलं आहे. आणि ही खुर्ची शोनाची लहानपणीची होती तर ती पण मी वरती ठेवली. कधीमध्ये ती छतावरती आली ना तर ही चेअर घेऊन बसते म्हणून मी ती पण धुवून घेतली. मी वरच ठेवलेली असते ती. आणि आता मी या सगळ्या पायऱ्यात म्हणजे झाडून घेते आणि नंतर ह्या सगळं पुसून घ्यायचं मला, जिना आणि पायऱ्या बाकी सगळं तर धुतले गेले. तर चला आता बघूया पुढची कामं किती वेळ होते तो करायला. तर माझा जिना साफ करून वगैरे झालं आहे. आता मी पुसून घेईल. आणि ह्यांचं बघा बाहेर म्हणजे एका कामाला लागलं ना ह्यांनी काम करतच जातात. यांना फक्त बाहेरचा पोर्च आणि त्याच्या बाहेरचं अंगण हे धुवून घ्यायचं होतं, पण त्यांनी गाडी वगैरे सगळं धुवून घेतलं, अगदी चकाचकच करून टाकलं सगळं. आणि त्यानंतर मला भरपूर उशीर झाला आणि इतकं अंग दुखत होतं ना एवढं काम झाल्याच्या नंतर. तर मी बाकीचं त्यानंतर काही शूट केलं नाही आणि आम्ही लगे फ्रेश झालो. आणि आता सायंकाळचे 5:45 झाले. आम्ही चहा वगैरे घेतला आणि इथे शोनाचं बघा बोलणं कसं चालू आहे. कुठे गेला काय नाही माहिती तुला, तू ठेवला अशी कुठं तर. आणि हे डोक्याला काय लावले बघ खाली बघ, एवढे पिना असतात डोक्याला. इकडे बघ, हा कोणती हेअरस्टाईल आहे, कोणती हेअरस्टाईल आहे, डोक्याची हेअरस्टाईल आहे तुझी अशी असती. अजून काही पिना होत्या का डोक्याला लावायला, म्हणून नाही लावल्या तू, नाही तर लावल्या असत्या. ओके नाही असं आहे का. तर इतकं काम झाल्याच्या नंतर माझ्या नवऱ्याकडून मला ट्रीट होती आज की आपण बाहेर जेवणासाठी जाऊया. पण माझी पण बाहेर थोडी कामं होती, म्हटलं तीही होतील. आणि बघा आम्ही तिरुंजीवर गेलो होतो. मला गळ्यातलं मंगळसूत्र घ्यायचं होतं डायमंडमध्ये आणि ते पाहिलं पण घेतलं नाही, कारण की मला त्यातली कुठलीच डिझाईन ही आवडली नाही म्हणून मी काय ते घेतलं नाही. म्हटलं पुन्हा नंतर अजून एक 15-20 दिवसांनी तिथली दिदी म्हणाली की त्याच्यात अजून व्हरायटी आणि डिझाईन्स येणार आहेत, म्हणून मी थांबले. आणि त्यानंतर आम्ही इकडे एक व्यंकटेश हॉटेल आहे आमच्या परभणीमध्ये, नवीनच ओपन झाले आणि खरंच खूप छान आहे. आणि
जेवणाची टेस्ट वगैरे पण मला खूप खूप छान वाटली. आणि इथे ना छोटे डग सोडले होते बाहेर, तर म्हणजे मुलांसाठी खूप छान होतं ते पाहायला, खेळतात मुले वगैरे. तर मला तरी खूप छान वाटलं हे हॉटेल. आणि इकडे तुम्ही मागे बघू शकता की ही ना व्यंकटेशची मूर्ती म्हणजे विष्णुदेवाची मूर्ती आहे. आणि मस्त आम्ही एक म्हणजे आजचा संडे कामही झाले आणि छान एन्जॉयही झाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.